तर बातमी वंदे मातरम बाबत काँग्रेसने केलेल्या नव्या ठरावाची। वंदे मातरमची केवळ 2च कडवी गाण्याचा ठराव काँग्रेसच्या कार्यकारिणीत मंजूर झाला। यानंतर देशभरात जोरदार राजकारण पेटलंय। काँग्रेसची भूमिका देशविरोधी आहे, मुस्लिमांना चुचकारण्यासाठी संपूर्ण वंदे मातरमला विरोध केला जातोय, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी तिखट शब्दात काँग्रेसवर हल्ला चढवलाय। तर भाजप या निर्णयाचा निषेध करत असून जनतेत जाऊन आवाज उठवेल असंही अमित शहांनी म्हटलंय। ज्यांचा स्वातंत्र्याच्या लढाईत कोणताही सहभाग नव्हता त्यांच्याकडून देशभक्तीचे धडे गिरवण्याची आपल्याला गरज नाही, असा पलटवार मग काँग्रेसने केलाय। त्यामुळे वंदे मातरमच्या वादाचे पडसाद पुढचा किती काळ आता उमटत राहणार आहेत पाहणं महत्त्वाचं आहे। कांग्रेस का ये निर्णय केवल और केवल इनकी घोर तुष्टीकरण की नीति की पुष्टि करता है। वोट बैंक के तुष्टीकरण के लिए उन्होंने स्वर्गीय बंकिम बाबू के इस अमर कृति का न केवल अपमान किया है, वो लाखों शहीदों का भी अपमान किया है, जो वंदे मातरम का नारा लगाते लगाते देश की आजादी के लिए फांसी पर चढ़ गए। त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची हा द्रोह आहे आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीची मानसिकता हे अजूनही इंग्रजांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमध्ये आहे। ही गुलामगिरीची मानसिकता आहे, मतांचं लांगुल चालन आहे आणि खऱ्या अर्थानं या देशाचा जो विचार आहे त्या विचारांची हा द्रोह आहे। सर, आज वंदे मातरमच्या बद्दल आपण एक कायदा सुद्धा आणून त्याला मान्यता दिलेली आहे। त्यामुळे हे वादावादीचा विषय नाही। काँग्रेसला सगळ्या विषयी आम्हीच केलं हे म्हणून असं चालणार नाही। शेवटी देशाच्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काँग्रेस त्यावेळी चळवळ होती, राजकीय पक्ष नव्हता। दरम्यान सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेवरून काँग्रेसच्या नेत्यांनी टोला लगावत स्पष्टीकरण दिलंय। नेमकं त्यांनी काय म्हटलंय ते बघूया। त्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर 2002 पर्यंत 50 वर्ष झेंडा फडकवला नाही आणि 2002ला ज्यांनी झेंडा फडकवला त्यांच्यावर गुन्हे दाखल केले। त्यांच्या आरोपाला तिरंगा झेंडा हा खांद्यावर घेऊन लढलेल्या पक्षाला, तिरंगा झेंडा खांद्यावर असताना गोळ्या खाल्लेला आणि फासावर गेलेल्या पक्षाला मला असं वाटतं त्याचं उत्तर देण्याची आवश्यकता नाही। आम्ही 90 वर्षापासून वंदे मातरम म्हणतोय। आमच्या 1937च्या काँग्रेसच्या अधिवेशनापासून काँग्रेस वंदे मातरम म्हणत आली आहे। ज्यांनी वंदे मातरम म्हटलं नाही त्यांनी शाखेमध्ये वंदे मातरम म्हणणं सुरू करावं। कांग्रेस पार्टी की ओर से वंदे मातरम या तिरंगे का अपमान होने का संभव ही नहीं होता, विचार करना भी असंभव। वंदे मातरम हमारे स्वतंत्र युद्ध के दौरान एक वॉर क्राई था। एक हाथ में तिरंगा झंडा, मुंह पे वंदे मातरम करके हमने आज़ादी की लड़ाई लड़ी थी। और जो हमसे सवाल पूछ रहे वो कहाँ थे लोग? आरएसएस के मुख्यालय में ना तो वंदे मातरम कभी गाया गया, न कभी तिरंगा झंडा लहराया गया, वो हमसे पूछते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।